नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे तांदळाची खीर जी पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये करतात. तर ती आज आपण करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तांदळाची खीर. तर मी तांदूळ धुवून स्वच्छ करून असे सुकवून घेतलेले आहेत. आपण हे घेतलेत सगळे ड्रायफ्रूट्स, काजू, पिस्ता आणि बदाम, आणि हे दूध घेतलेलं आहे. तर यापासून आपण खीर तयार करणार आहोत, जी पितृपंधरवड्यामध्ये आपल्या श्राद्धाच्या थाळीमध्ये असते. ती तांदळाची खीर मी आज करते. तर पाहूया आपण त्याची कृती. आपण कढईमध्ये मोठा चमचा तूप घालून घेतलाय आणि त्यामध्ये आता आपण हे तांदूळ आहे ते भाजून घेणार आहोत. हा आंबेमोर घेतलाय, इंद्रायणी आंबेमोर. वासाचा तांदूळ नक्की घ्यावा, त्यामुळे खीर अजून छान होते. तर आपण आता हे छान परतून घेऊया. तर आपण तांदूळ छान भाजून घेतोय मंद गॅसवर. किंचित गुलाबी होईपर्यंत भाजूया. या खिरीला आपण आंबेमोर, इंद्रायणी हे वासाचेच तांदूळ घ्यायचे. त्यामुळे त्याची खिरीची चव अजून सुंदर होते आणि छान लागते, गोड लागते. एक 3-4 मिनिटं आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया. जाणवतं लगेच आपल्याला तेल, त्याचं तूप रिलीज होतं, म्हणजे आपला तांदूळ भाजलेला आहे. तर आपण आता हे काढून घेऊ. आपण तांदूळ खूप छान असे गुलाबी रंगावर भाजून घेतलेत. आता त्याच तुपाच्या कढईमध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. हे ओबडधोबड बारीक करून घेऊया. मध्ये आपण दूध पावडर किंवा मावा पण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. पण बेसिक एवढे मसाले घेऊन आपण ही खीर तयार करू शकतो. आपण यामध्ये एक्स्ट्रा दूध पावडर किंवा मावा किंवा फ्रेश क्रीम वगैरे घालू शकतो. जितकी शाही करता येईल तितकी करू शकतो. हे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले. आता आपण हे बारीक करून घेऊया. आता आपण हे भाजून थंड केलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये छान पाणी न घालता वाटून घ्यायचे. असे हे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत. पाणी नाही घातलंय. फ्रूट्स याच्यामध्ये थोडे ओबडधोबड बारीक करून घेऊया. आपण ड्रायफ्रुट्स आणि तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेले तांदूळ आपण कढईतल्या तुपामध्ये काढून घेतलेले आहेत. कढईमध्ये थोडं तूप आहे आणि यामध्येच आपण आता दूध घालणार आहोत. थोडं दूध किंवा थोडं पाणी घालून आपण हे तांदूळ जे बारीक शिजवले ते भातासारखे शिजवून घेऊया आणि सॉफ्ट करून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण ठेवा, ऐच्छिक आहे. हे मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेते. आधी दूध घालून घेतलं होतं, आता पाणी घालून घेते. आणि आपले तांदूळ शिजले की मग आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि बाकीचे पदार्थ म्हणजे वेलची पावडर, केशर आणि मावा किंवा दूध पावडर हे ऑप्शनल आहे. ते आपण तांदूळ शिजल्यानंतर घालायचं. आपला खिरीतला भात शिजलेला आहे. तर आपण यामध्ये आता ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आणि आपली खीर दाट पण झालेली आहे. पहा, कुटलेले ड्रायफ्रुट्स घालून घेत आहोत. त्यामध्ये ओल्या नारळाचा चव थोडासा खमंग भाजून पण टाकतात कोकणामध्ये. मी आता टाकलेला नाहीये, मी फक्त ड्रायफ्रुट्स टाकले. आणि अशा प्रकारे आपली ही खीर रेडी झाली आहे. आपण यामध्ये आता वेलची पावडर टाकूया. तर मी टाकून घेते वेलची पावडर. ही चवीनुसार घाला, एक पाव एक चमचा. आणि आता ही मिक्स करून घेऊया. तुम्हाला घट्ट पातळ कशी करायची त्या हिशोबाने दूध घालू शकता. तुम्हाला जर अजून थोडी पातळ हवी असेल तर दूध घालू शकता, पण ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. आणि समजा थंड झाल्यावर जरी आपली खीर घट्ट झाली तर थोडंसं आपण याच्यामध्ये दूध घालून सरसरीत करू शकतो. आपण यामध्ये साखर घालून घेऊया. गोड हे आपल्या आवडीनुसार आहे. तुम्हाला किती गोड हवं आहे तेवढी खिरीमध्ये साखर घाला. आणि साखर घातल्यावर पण आपण एक छान मुरू द्या आतमध्ये. तांदूळ शिजल्याशिवाय साखर घालायची नाही, नाहीतर कधी कधी तांदूळ शिजत नाही. सगळ्यात शेवटी साखर घालायची आणि वेलची पावडर घालायची आणि आपली खीर तयार. खाली लागू द्यायचं नाही, असं ढवळत राहायचं मधून मधून आणि गाठी होऊ द्यायच्या नाहीत. एक टीप आहे, आपण यामध्ये दूध आणि तांदूळ थंड असतानाच टाकलं, त्यामुळे आपल्या खिरीला गाठी झाल्या नाही. जर गरम दुधामध्ये आपण तांदूळ टाकले तर पटकन गाठी होतात. तर नेहमी दूध आणि तांदळाचं टेम्परेचर थंड असेल ते एकत्र करून घ्या आणि मग कढईत उकळत ठेवा, म्हणजे गाठी होणार नाहीत खिरीमध्ये.
आणि बघा कसं एक एक सेपरेट असं छान झालेले आहे दाणे. अशा प्रकारे आपली तांदळाची खीर रेडी झालेली आहे. तुम्ही पण करा आणि कमेंट करून सांगा मला खीर कशी झाली ते. थँक्यू. तांदळाची खीर रेडी झालेली आहे. कमेंट करा, लाईक शेअर करा आणि पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.